नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आपण वनरक्षकसाठी एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी पुस्तकाची निवड केली आहे. बघा, महाराष्ट्र पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे आणि लेखक कोण आहेत? आदरणीय विठ्ठल बडे सर. ठीक आहे, तर आदरणीय विठ्ठल बडे सरांचं हे पुस्तक आहे आणि मला स्वतःला हे पुस्तक आवडलं आणि त्यामुळे मी हे पुस्तक सिलेक्ट केलेलं आहे. तर बघा, हे पुस्तक आवडण्यासारखंच आहे. का आवडण्यासारखं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. थोडंसं आपण बघून घेऊ काय काय दिलेलं आहे. बघा, महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार वनरक्षक प्लॅनर 2025. इथे रिप्रिंट दिलेलं आहे. ही दुसरी आवृत्ती आहे. वनसेवक पदासाठी उपयुक्त बाकी माहिती बघा की वनविषयक तांत्रिक माहिती 2019 प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह, 2024च्या प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह आणि अपेक्षित सराव प्रश्न. आता बघा, मला मेन सांगायचं काय होतं तुम्हाला की हे पुस्तक मला सर्वांगीण वाटलं, ज्याच्यात वन विभागाविषयी पण माहिती दिलेली आहे. पुन्हा 2019चे प्रश्न, 2024चे प्रश्न याच्यात इन्क्लूड केलेले आहेत आणि मेन म्हणजे त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. तर असं सर्वांगीण पुस्तक हे आहे. तर जशी आपली आदरणीय राजेश भराटे सरांची जी सिरीज आपण बघतो आहोत आणि सिन्सिअरली मी पण करते आहे, लेक्चर आणती आहे आणि तुम्ही पण बघत आहात, तेवढंच सिन्सिअरली आपल्याला हे पुस्तक कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर आपण सगळं बघू की काय काय नेमकं करायचं आहे. बरं, आता हे वाचून घेऊ आपण काय काय दिलेलं आहे. वनसेवा प्लॅनर सोप्या भाषेत परीक्षाभिमुख मांडणी, 2025 पर्यंतची अपडेटेड आकडेवारी, गोंधळ होणाऱ्या बाबी ठळकपणे नमूद, भरपूर तक्ते, आकृत्या व नकाशे, आवश्यक तेथे अफलातून ट्रिक्स, 2019 व 2024 प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषणासह आलेले व अपेक्षित तांत्रिक सराव प्रश्नसंच. ठीक आहे, आता हे पेज दाखवण्याचं कारण असं की तुम्हाला जर इथे नंबर दिलेले असतात तर तुम्हाला जर कधी पुस्तक मागवायची इच्छा झाली, कारण काय होतं, मी सिरीज स्टार्ट केल्या, मग कोणाची पण असू दे, आदरणीय राजेश भराटे सरांची असू दे, आदरणीय देवा जाधवर सर असू दे, किंवा आदरणीय प्रवीण चोरमोले सर असू दे, किंवा वरद देशपांडे सर, आदरणीय वरद देशपांडे सर, अशी अजून ज्यांच्या मी कोणत्या सिरीज जास्त आपल्या रन होतात, तर तुम्ही विचारता नेमकं कोणत्या पुस्तकातून शिकवताय, बरोबर. मग त्याच्यासाठी हे आहे आणि मग तुम्हाला घ्यायचे पण असतात पुस्तकं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी माझा हा उद्देश आहे की तुम्हाला जर ही बाकी काही माहिती हवी असेल, इथे नंबर दिलेले आहे, इथे QR कोड पण दिलेले आहेत, तर हा माझा उद्देश तुम्हाला दाखवण्यासाठी, जेणेकरून तुम्ही ते बघू शकता. हे बॅक पेज पण मी तुम्हाला दाखवून देते तुम्हाला तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे, हे पण बघून घ्या. ठीक आहे, तर आता बघा पुढचं दाखवते. हे बघा, इथे दिलं आहे द्वितीय आवृत्ती रिप्रिंट 2025 आणि बघा आता इथे मूल्य किती आहे, MRP आहे 480 आणि मला माझ्या जिल्ह्यामध्ये हे पुस्तक पडलेलं आहे 360 रुपयाला. ठीक आहे, आता हे मी वाचून दाखवत नाही, हे जस्ट तुम्ही फक्त तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही हे वाचा, कारण हे महत्त्वाचं आहे. ॲज अ स्टुडंट्स तुम्ही वापरणार आहात म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर आता मला तुम्हाला काय सांगायचं आहे, प्रस्तावनेमध्ये बघा, ॲक्च्युली प्रस्तावनेत व्यवस्थित सगळं महत्त्वाचं दिलेलं आहे. काहींना माहिती असतं आधीचा पॅटर्न कसा होता, आताचा कसा आहे, तरी मी हे दाखवती आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता. पण जे मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे ते ह्या गोष्टी बघा. TCS कडून घेतल्या जाणाऱ्या, आता हे जे दिलं आहे ना, हे महत्त्वाचं आहे, कारण याच्याने अभ्यासाची दिशा कळते. TCS कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या पोलीस भरती किंवा MPSC पेक्षा काहीशा वेगळ्या असतात. उदाहरणार्थ, विशिष्ट घटकावर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात. प्रश्नांचा पॅटर्न तोच असतो. काही घटकाखालील प्रश्न एकदम सोपे तर काही घटकाखालील प्रश्न एकदम अवघड टाकण्याचा TCSचा इतिहास आहे. वनरक्षक भरतीमध्ये इतर परीक्षांपेक्षा तुलनेत सोपा पॅटर्न असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी उगाचच अवघड मार्गाने जाऊ नये. झालेल्या प्रश्नांचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक प्रश्न विश्लेषण करणे आवश्यक आहे, त्याशिवाय परीक्षेला सामोरे जाणे योग्य होणार नाही. त्यानुसार या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण आवश्यक आहे, कारण फक्त गणित बुद्धिमत्ता यांचे विश्लेषण
करून इंग्रजी आणि सामान्य ज्ञान यांचा अंदाज येणार नाही. सामान्य ज्ञान या घटकामध्ये वन विभागावर सर्वाधिक प्रश्न येतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अजून एक, त्यांचा वेगळा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी या पुस्तकात तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, आता आपण बघूया अनुक्रमणिका. ठीक आहे, अनुक्रमणिकेमध्ये बघा काय काय दिलं आहे. वन विभागाविषयी माहिती, त्यानंतर परीक्षाभिमुख माहिती, हे आहे ना, हे खूप छान दिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते काय काय आहे. नंतर मागील वर्षी आलेले प्रश्न, नंतर अपेक्षित प्रश्नसंच स्पष्टीकरणासह. आता याच्यातही त्यांनी दिलेलं आहे गोंधळ कुठे होऊ शकतो. ठीक आहे, आणि आपल्याला नेमकं लक्षात काय ठेवायचं आहे, हे सगळ्या गोष्टी तिथे नमूद केलेल्या आहेत. नंतर 2019 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका आणि 2024 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका, असं सगळं याच्यात दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा थोडंसं तुम्हाला पुस्तक दाखवते. आता हे झूम आउट आहे म्हणून तुम्हाला छोटं दिसेल, कारण मला तुम्हाला पुस्तक सगळं दाखवायचं आहे. तुम्हाला चार्ट वगैरे पुस्तकाची रचना कशी आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. आणि हे सगळं आपण कंप्लीट करून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण राजेश भराटे सरांचं पुस्तक कंप्लीट करून घेत आहोत, तसं हे पुस्तक आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे, जेणेकरून वनरक्षकची सिरीज जे कोणी करतील ते मुलं 100% याच्यातून त्यांचा फायदा झालाच पाहिजे. ही माझ्याकडची धडपड असेल आणि लेक्चर्स करून तुम्ही ज्ञान मिळवायचं ही तुमची धडपड असेल. ठीक आहे, बघा आता मला काही काही आवडलेल्या गोष्टी बघा इथे काय दिलेलं आहे. ॲक्च्युली पुस्तकच मला मनापासून आवडलं, पण हे बघा पर्यावरण दिन विशेष एकत्र दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हे असे चार्ट म्हणजे मॅप फॉर्मॅटमध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा वन लाइनर हे दिलेले आहेत आणि हे बरेच दिलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करून घेणार आहोत. बरं, त्याच्यानंतर हे मी तुम्हाला फक्त आधीमध्ये दाखवते. तर याच्यात जे आहे तर प्रश्न आधी देऊन दिलेले आहेत सरांनी आणि त्याच्यानंतर मागे स्पष्टीकरण आहे जे तुम्हाला मी स्वतः व्यवस्थित शिकवणार आहे. ठीक आहे, तर हे झालं आपल्या पुस्तकाचं इन ब्रीफ इंट्रोडक्शन. आता नीट ऐका, मला तुम्हाला काय सांगायचं आहे. तर आता जेवढ्या सरळ सेवेच्या एक्झाम येत आहेत, आता वनरक्षकचं कसं वन विभागावर जास्त प्रश्न येतात त्यांनी ढळढळीत सांगितलेलं आहे, म्हणून तो फोकस तर आपण करणारच आहोत. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय सांगितलेलं की या व्यतिरिक्त जसं मी आज अर्नाळा, नरनाळा आणि कर्नाळा याच्यावर ट्रिक्स आणली होती, तशाच ट्रिक्स मी तुम्हाला छोट्या फॉर्मॅटमध्ये 100% ते एक वेगळं वनरक्षकच्या अंडर ते येईल. तुम्ही ते पाठ करून घेत जा. ठीक आहे, 1 ते 1 असेल. त्याच्यानंतर बघा सब्जेक्ट कोणते कोणते आहेत याच्यात, जेव्हा सगळे प्रश्न दिलेले आहेत, म्हणजे याच्यात मॅथ्स, LR, नंतर सामान्य ज्ञान, नंतर मराठी, इंग्लिश, जे 15-15 मार्काला विचारलेले आहेत, तर ते सुद्धा मी कंप्लीट करून घेणार आहे. पण आधी आपण GK GS बघू, सोबत मराठी स्टार्ट करते किंवा इंग्लिश पण स्टार्ट करते. तर मग आता माझा मुद्दा काय नीट समजून घ्या. माझं म्हणणं काय आहे, जर आपण हे सगळं स्टार्ट करणारच आहोत, खूप जण म्हणत होते की मॅडम मराठी घ्या सरळ सेवेसाठी, इंग्लिश घ्या, तर मी काय करेल, आता वनरक्षकचे जे GK GS चे प्रश्न आहेत ते तर तुम्ही बघाच, आणि ते मी तुम्हाला इतकं सांगते जेवढा माझा अनुभव आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी स्वतः तलाठी एक्झामला फक्त जाऊन बसलेली. आता तुम्ही म्हणाल सारखं सारखं जे ऐकतायत ते खूप वेळ ऐकून झालं असेल, पण जे नवीन आहेत, माझ्या 3 एक्झाम होत्या, मी फक्त तिथे जाऊन बसलेली, तरी माझं वेटिंग लिस्टमध्ये आलेलं. हे मी तुला खूप वेळा सांगितलं. का आलेलं? मी अभ्यास न करता जाऊन बसले तरी का आलेलं? कारण आधीपासून मी कोणती राज्यसेवा, UPSC कंबाईनची एक्झाम करणारी मुलगी, आणि मग माझं म्हणणं काय आहे की म्हणजे त्या टाईपचा पेपर तिथेही आलेला आणि उत्तरं सुटतात असं मला म्हणायचं होतं. त्यामुळे माझं म्हणणं काय आहे की जे MPSC करताय, राज्यसेवा करताय, त्यांनी सुद्धा ही सिरीज फॉलो केली ना, खूप चांगलं आहे. मी स्वतः राज्यसेवा करणारी मुलगी, बरोबर. तर मग मला तुम्हाला काय सांगायचं आहे, सर्वांगीण अभ्यास करा जर, आणि मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देते आहे, तर तुम्हाला घ्यायला काय हरकत आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची होती की जे लँग्वेजेस आहेत ना, मराठी, इंग्लिश, तर त्याचे पण मी सेपरेट व्हिडिओ आता स्टार्ट करणार आहे. जे मी तुम्हाला म्हणत होती तुम्ही काही दिवस थांबा, तर आता ते व्हिडिओ स्टार्ट होतील. ठीक आहे. तर मग मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, या पुस्तकाचं इंट्रोडक्शन देण्यासाठीच मी आलेली होते. तर आपण लवकरच ही सिरीज लवकर म्हणजे उद्या परवापासून आपले लेक्चर्स लगेच यायला स्टार्ट होतील, आणि जे आपले ऑलरेडी सिरीज रन आहेत ना, त्या ऑलरेडी आपल्या तशाच चालूच राहतील. ठीक आहे. तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.